यांच्या संवाद श्वास माझा या काव्यसंग्रहाची हिंदी आणि इंग्रजी अनुवादित पुस्तकांचं आपण आज प्रकाशन करत आहोत। तर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सुमतीताई पवार या आपले लाभलेले आहेत आणि प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय BG वाघ सर आपले उपस्थित आहेत। तर त्यांच्या हस्ते आपण आज या पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न करणार आहोत। सर्वप्रथम आदरणीय BG वाघ सर यांचा आपण सत्कार करूया। डॉक्टर प्रतिभा जाधव यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच आदरणीय सुमतीताई पवार यांचा सत्कार प्राध्यापिका डॉक्टर दीपक कुजेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आणि लगेचच आपण या दोन्ही पुस्तकांचं संवाद मेरा संजीवन या हिंदी अनुवादित काव्यसंग्रहात आणि डायलॉग माय लाईफ या इंग्रजी अनुवादित काव्यसंग्रहाचं आपण मान्यवरांच्या हस्ते आपण प्रकाशन करूया। इंग्रजी कोणी केलं? किशोर इंगोले जिंगोली। दीदी येतेस का? दादा काढतोय ना। असं बघा काव्यसंग्रहाच्या लेखिका कवयित्री डॉक्टर प्रतिभा जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर प्रतिभा जाधव। नमस्कार। जय संविधान जय लोकशाही जय भारत। एक खूप चांगला योग जुळून आलेला आहे। या पुस्तकाची संकल्पना मराठी माझा जो काव्यसंग्रह आहे मराठी भाषेतला संवाद श्वास माझा लॉकडाऊनमध्ये पहिलं महाराष्ट्रातलं पुस्तक असेल जे डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रकाशित झालं। कारण सगळेच कार्यक्रम थांबले होते, शासनाचे काही निर्बंध होते, त्यामुळे सार्वजनिक साहित्यिक कार्यक्रमांवर बंदी आली होती। परंतु पुस्तक प्रकाशन तर करायचंच आणि ते आगळ्यावेगळ्या पद्धतीने करायचं म्हणून डिजिटल माध्यमावर पहिल्यांदा प्रज्ञादया पवार यांच्या हस्ते माझी ही पहिली आवृत्ती मराठीमधली प्रकाशित झाली आणि त्या सोहळ्यामध्ये आदरणीय BG वाघ सर प्रमुख अतिथी होते आणि त्यांनी मनोगत व्यक्त करताना एक विधान केलं होतं। जसे काही गोष्टी अशा आपल्याला कायम स्वरूपात लक्षात राहतात किंवा अस्वस्थ करत राहतात सतत की याप्रती आपल्याला काय करता येईल, ते काही होऊ शकतं का। तर सर म्हणाले होते की हा जो काव्यसंग्रह आहे यातला आशय वैश्विक आहे आणि तो वैश्विक पातळीवर पोहोचायला हवा, तर हे भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये पुस्तक यायला हवं, ते एक लक्षात राहिलं आणि त्या पद्धतीने हिंदीतला अनुवाद करण्याचा जबाबदारी आदरणीय आमची मैत्रीण डॉक्टर दीपा कुजेकर यांनी उचलली आणि आपलं सगळं कार्यबाहुल्य, कार्यालयीन कामं, इतर सामाजिक कामं, लेखन आणि बाईच्या वाट्याला तर संसार प्रपंच असतोच, या सगळ्या जबाबदाऱ्या पेलत
त्यांनी हिंदी अनुवाद संवाद मेरा संजीवन या नावाने केला. आणि त्यानंतर आमचे हिंगोली येथील प्राध्यापक मित्र डॉक्टर किशोर इंगोली सर यांनी इंग्रजीमध्ये खूप मेहनत घेऊन अभ्यासू पद्धतीने अगदी डायलॉग माय लाईफ नावाने इंग्रजी अनुवाद याचा केला. आणि या दोन्ही अनुवादित पुस्तकांच्या प्रकाशनाची जबाबदारी उचलली नामांकित प्रतिष्ठित अशा दिल्ली येथील ऑथर प्रेस या प्रकाशन संस्थेने. आणि अत्यंत दर्जेदार असं पुस्तक माझं साहित्यिक अपत्य आमच्या हातात त्यांनी दिलेलं आहे. तर माझं हे 6वं पुस्तक आहे आणि हे आज प्रकाशित होत आहे याचा मला खूप आनंद होतो आहे. मला नेहमी असं वाटतं की आयुष्यात सतत काहीतरी घडत राहायला पाहिजे. समथिंग हॅपनिंग, सतत काहीतरी घडत राहायला पाहिजे. रटाळ आयुष्य नको, काहीतरी सतत आपण केलं पाहिजे. मुळात आपल्यातली अस्वस्थता जिवंत राहिली पाहिजे, तेव्हा आपण काहीतरी करू शकतो. तर मला आज या क्षणी खूप आनंद होतो आहे. माझ्या समोर सार्वजनिक कार्यक्रमात न बोलणारा माझा नवरा आज इथे सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारतो आहे. घरात बघता असल्यामुळे ते जरा उजळलेले राहतात, पण आज मी म्हटलं मी माझ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करू शकत नाही, ते तुम्ही करायचं आहे. तर आज इथे ज्येष्ठ साहित्यिक सुमतीताई आहेत, ज्या सतत मला काय सांगू स्फूर्ती देत राहतात, टोचतही राहतात, रागवतही राहतात, ओरडतही राहतात. स्वतःकडे लक्ष दे, मुलांकडे लक्ष दे, आणि बरोबरीने माझ्या सगळ्या धावपळीवर त्यांचं लक्ष असतं. आदरणीय बीजी वाघ सरांकडे 2 वर्षापासून यायचं ते खूप सुंदर योग घेऊन इथे येता आलं, याचा मला खरंच खूप आनंद होतो. आणि हा छोटेखानी कार्यक्रम सतत स्मरणात राहील माझ्या. आदरणीय झनकर सर इथे आहेत, त्यांची कन्या इथे आहे आणि साक्षीदार म्हणून माझं चौकोनी कुटुंब इथे उपस्थित आहे. तर एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. त्यानंतर डॉक्टर दीपा कुचेकर ज्या MVP संस्थेच्या सटाणा महाविद्यालयात हिंदी विषयाच्या प्राध्यापिका आहेत, ज्यांनी या पुस्तकाचा हिंदी अनुवाद केलेला आहे. तर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर दीपा कुचेकर. आप सभी को मेरा प्रणाम. सबसे पहले तो एक अनुवादक की भूमिका में मैं अपनी बात रखूंगी. आज इस छोटे खाने क्यों न हो इस समारोह में सबसे पहले इस किताब की जो कवयित्री है, बड़ी ही संवेदनशील ऐसी व्यक्तित्व की धनी डॉक्टर प्रतिभा जाधव जी को मैं तहे दिल से मुबारकबाद देती हूँ. साथ ही इस कार्यक्रम के लिए उपस्थित आदरणीय मैडम जी, आदरणीय वाघ सर जी, साथ ही परिवार के सभी सदस्य को भी इसमें सम्मानित करती हुई मैं अपनी बात रखूंगी. संवाद मेरा संजीवन, यह जो रचना काव्य संग्रह है बहुत ही उम्दा है. नारी की संघर्ष की गाथा, उसका जीवन, उसका परिवार और समाज में कार्यरत होते हुए अनगिनत सवालों को जो खड़ा करती है, देखती है, समझती है, लड़ती है, निरंतर रूप में चलती है, वह नारी, उसकी मन की भावना, उसकी अभिव्यक्ति यहाँ पर इन कविताओं के द्वारा स्पष्ट होती है. शिक्षा के माध्यम से हमें सशक्त बनाने वाली आदरणीय क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले की धरोहर को अपने हाथों में थाम कर चलने वाली कवयित्री और उसकी संवेदनशीलता इन कविताओं के माध्यम से अभिव्यक्त होती है. जब अनुवादक करने की बात चली उस समय जो महामारी का समय था, उस महामारी के समय में मन तो बिल्कुल नहीं था किसी कार्य को करने का, क्योंकि हमारे इर्द गिर्द के जितने भी लोग थे सारे इस पीड़ा से परेशान थे. बहुत सारे करीबी लोग इस महामारी में साथ छोड़कर चले गए और ऐसी आपदा में यह सारा कार्य करना एक कठिन था. फिर भी कवयित्री की प्रेरणा, काव्य के विषय, उसकी संवेदना, इन सबको देखकर यह कविता संग्रह अनुदित करने का एक छोटा सा प्रयास मैंने किया हुआ है. इसके पूर्व भी मैंने जो हिंदी की दलित कहानियाँ हैं, विशेष रूप से नारी शोषण की, उसकी कुछ कथाओं का अनुवाद कर अपनी प्रतिशोध यौन शोषणाचा हिंदी कहानियों का मराठी में अनुवाद किया है और उसे हम लोगों ने प्रकाशित किया है. उस अनुवाद में अनुवादक के रूप में मेरे साथ रहे हैं प्राध्यापक राजेश झनकर जी और हम दोनों ने एक किताब को प्रकाशित की हुई है. आज यह मेरी अनुदित दूसरी रचना
प्रकाशित हो रही है, मुझे बहुत सी खुशी हासिल हुई है। मैं यहाँ पर ये जो कविताएं हैं, इन कविताओं में जो कुछ कहना है उसमें की एक संवेदना मैं आपके सम्मुख रखना चाहूंगी। उस दृष्टि से सच हुई जनता, यह जो कविता है मैं आपके सामने प्रस्तुत करती हूँ। वर्तमान यह अंधकार का, भविष्य अंधकार में, शासन सत्ता बेशर्त और लावारिस हुई जनता। दिन दहाड़े होते खून, बलात्कार और हमला, दिनों का कोई मालिक नहीं, बेबस हुई जनता। बनी अंध देवता न्याय की, घात न्यायाधीश का, आम जनता पार अन्याय, सारी बिलबिली जनता। भूख मरी हमेशा की, लेती वासना भी बली, नन्ही सी कलिया कुचलती, हताश हुई जनता। सपने दिखाकर बड़े बड़े, सभी सिद्ध हुई झूठे, अच्छे दिन के जाल में फंस गई भोली जनता। निष्प्रभ ठहरे बेकामी, वह मगरमच्छ के आंसू, जुमले फतवे सुनकर बेजार सारी जनता। 5 साल कर जनता ने मात्र छल और शोषण, सत्तांतर हेतु अब सज्ज हुई सयानी जनता, सज्ज हुई सयानी जनता। मात्र परिवार की समस्या, नारियों की समस्या यहाँ तक सीमित न रहते हुए देश में जो कुछ चल रहा है, राजनीतिक, आर्थिक, धार्मिक सभी स्तरों पर कवयित्री ने अपने विचारों को इन कविताओं के माध्यम से अभिव्यक्त किया है। इस प्रकाशन समारोह में मैं उन्हें तहे दिल से शुभकामनाएं देती हूँ और उम्मीद करती हूँ उनकी लेखनी यूं ही सशक्त रूप से चलती रहे। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद मॅडम। यानंतर आदरणीय डॉक्टर बी.जी. वाघ सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो। मित्रहो, आजच्या आपल्या माझ्या आजूबाजूला ज्या अतिशय प्रतिभावंत लेखिका कवी आहेत, आपल्या हिंदी भाषेच्या डॉक्टर दीपा दत्तात्रय कुचेकर, आमच्या पवार मॅडम आणि ज्यांच्यासाठी आपण इथे आज जमलो ते डॉक्टर प्रतिभा जाधव यांचा संवाद श्वास माझा या मूळ मराठी कवितांचा संग्रहाचं इंग्रजी डायलॉग माय लाईफ आणि हिंदीमध्ये संवाद मेरा संजीवन अशा प्रकारे अतिशय 2 सुंदर पुस्तकाचं आज प्रकाशन झालेलं आहे। मराठी लेखकांना एक अशी वैश्विक प्रसिद्धी मिळणं आवश्यक आहे, कारण मराठी लेखक जनरली आपण काय करतो, आपली पुस्तकं लिहितो आणि विसरून जातो, तर त्याची जी मार्केटिंग करायला हवी, जे पसरायला हवी, ते सगळीकडे जायला हवी, ते करणं फार आवश्यक आहे। कारण आपण जे काही लिहिलेलं आहे ते मराठी भाषिकांच्या पलीकडे जाऊन हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये अशा जागतिक भाषांमध्ये जाणं आवश्यक आहे। म्हणून त्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मी म्हटलं होतं की या कवितेमध्ये एक मला इंग्रजी कवितेचा एक स्वर ऐकायला येतो। इंग्रजीतली जी कविता त्यावेळेच्या माझ्या त्या प्रेम कवितेची प्रसिद्ध कवित्री आहे, त्या कवितेचा सूर मला इथे ऐकू आला, त्यावेळेस तुम्ही नाव सांगितलं। तरी हे ज्या कविता आहेत, प्रेम असतील, विरह असतील, सामाजिक जाणीवा असतील, अन्यायाविरुद्ध आवाज असेल, हे कवितांचं जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्यामुळे त्या कविता वेगळ्या प्रकारच्या उंचीवर गेलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये आल्यामुळे त्यांचं स्वागत करणं फार आनंददायक झालेलं आहे। या कवितेमध्ये काय नाही, सगळ्याच गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत। त्याच्यामध्ये डाऊन ट्रॉडेन अस्तित्व आहे, सामाजिक अस्तित्व आहे, पायदळी ठरलेल्या वंचितांचं अस्तित्व आहे, इंटेलेक्च्युअल वर्गाला जे आवडेल अशा प्रकारची देखील कविता आहे। त्याच्यामध्ये अरुणा शानबागसारखी अतिशय सुंदर कविता आहे आणि यावरून लक्षात येतं की कवितेमध्ये एक अतिशय काय गेलं म्हणता येईल संवेदनशीलता, एक उच्च प्रतीची संवेदनशीलता त्यांच्यामध्ये दिसते आणि त्या संवेदनशीलतेची सगळी रूपकं आपल्याला या सगळ्या कवितेमध्ये दिसतात। त्या इंग्रजी कविता मी परत एकदा मनापासून वाचेन आणि ह्या कविता
अवस्था सगळीकडे जातील यात काही शंका नाही. आज अलीकडे असं झालं की बरेचसे आपले महाराष्ट्रामध्ये मुलं मराठीपेक्षा इंग्रजी जास्त वाचायला लागले. नव्या पिढीमध्ये इंग्रजीचा फार मोठा वापर आहे. त्यामुळे इंग्रजीमध्ये येणं फार आवश्यक आहे. काही काही वेळा असं होतं, आता मी इंग्रजीत माझे बरेच 3-4 ग्रंथ प्रकाशित आहे, पण ते इंग्रजीत जरी असले ते तत्त्वज्ञानावर आहे. त्यामुळे तो जो ताओइझमवर आहे. आता ते पुस्तक एक माझं ट्रँक्विलिटी हार्मोनी बॅलन्स, ते सगळ्या लोकांना विचारले कोणीतरी त्याचं भाषांतर करावं, पण ते झालं नाही. शेवटी मी ते लिहायला घेतलं. आता मी म्हटलं मीच भाषांतर करतो. तर तो विषय आणि आशय जो कवीला माहिती, लेखाला माहिती असतो, तो भाषांतर करायला माहिती असलंच असं नाही. या निमित्ताने यांचं जे किशोर इंगोले जे आहेत, हे मॅडम म्हणतात त्याप्रमाणे ते PhD त्यांनी भाषांतरमध्येच केलेली आहे. तर त्यामुळे या कविता फार सरस आलेल्या आहेत. हिंदीमधल्या कविता देखील मॅडमने त्या वाचून दाखवल्यात आणि त्याच्यावर नजर टाकल्यावर एक कळतं की त्या फार सुंदर आणि अत्यंत ज्याला बोलता येईल प्रामाणिकपणे ज्याला म्हणतो आपण तशा प्रकारचे आहे. जनरली भाषांतर म्हटलं की ते त्याचं सौंदर्य राहत असते, अर्थ बिघडतो. अर्थ जर घ्यायचा म्हटलं तर मग सौंदर्य बिघडतं. अर्थ आणि सौंदर्य दोन्ही त्यात येणं अतिशय आवश्यक असतं आणि ते भाषांतरकाराचं सगळ्यात मोठं स्किल आहे. ते सगळं स्किल याच्यामध्ये आपल्याला दिसतं. या निमित्ताने आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. आपण या निमित्ताने माझ्या घरी आलात आणि माझ्याशी या निमित्ताने संवाद साधला आणि या निमित्ताने मला तुम्हाला भेटता आलं आणि संवाद श्वास माझा. आणि आज काय झालं की संवाद नाही, आज खरी गोष्ट अशी आहे की भारताचं राजकीय सामाजिक जीवन इतकं ढळून निघालेलं आहे की खरं बोलण्याची चोरी झालेली आहे. साहित्यिक खरे बोलत नाहीत. हा एक प्रकार आहे. आता आमचे साहित्यिक मित्र काय भारत शासने आमचे मित्र माझ्याच डिपार्टमेंटचे IAS अधिकारी माझ्यासारखेच, आम्ही दोघं बरोबर होतो बीडला आणि ते याला उस्मानाबादला. माझ्याकडे गाडी व्हायची, काही यायचं मिटिंगला मी औरंगाबादला जायचो. आमची चर्चा व्हायची की मी त्यांना म्हटलं की अरे बाबा तुम्ही मिटिंगमध्ये कधी आवाज उठवत नव्हता, पण तिथं भाषण किती छान केलं. कारण कोणाला तरी कोणीतरी बोललं, आवाज उठवला पाहिजे. आवाज उठवणं हे फार आवश्यक आहे आणि म्हणून स्पष्ट आवाज. आता माझं सध्या याच्यावर एक पुस्तक आलेलं धर्मसत्ताची ज्ञानसत्ता, त्याच्यामध्ये धर्म या संज्ञेचा भारतामध्ये ज्या प्रकारे विकृत अर्थ लावण्यात आलेला आहे आणि धर्माच्या नावाने माणसामध्ये भेद करण्यात निर्माण झालेला आहे आणि समाजाची जी बसवलेली घडी जी आहे ती विस्कटण्याचं काम चालू आहे आणि ते धर्म या समस्येचे मूळ आहे खऱ्या, असं त्या पुस्तकाचं मुख्य अर्थ आहे. हे सगळं आपण जाणलं पाहिजे आणि म्हणून या लिखाणाच्या दृष्टीने मला आनंद होतो की माझ्या हस्ते या आणि आपल्या सर्वांच्या हस्ते याचं प्रकाशन झालं. मी त्यांना परत शुभेच्छा देतो. असंच चांगले लिखाण त्यांच्या हस्ते होऊन. त्यांची सर्व फॅमिली इथे आलेली आहे. मॅडमचे विद्यार्थी पण आहेत आणि हे पण आहेत. आपल्या कन्या पण PhD करत आहेत. कोणाच्या आपल्या आहे ना, कन्या पण PhD करत आहेत या निमित्ताने. आणि मॅडमचे दोन्ही मुलं पण आहेत, हे पण आहेत. या सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि या पुस्तकांचा जास्तीत जास्त त्याचं लोकांपर्यंत जातील असे प्रयत्न व्हावेत आणि त्यांना सगळीकडे यश मिळावं अशा यश आणि अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. आणि त्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुनीताताई पवार यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं विनंती करतो. मला बसून बोलत इथे जमलेले मान्यवर माननीय वाघ सर, पुजेकर मॅडम, माझे स्टुडंट झंकर सर यांची कन्या आणि सतत प्रतिभाची पाठराखण करणारे ज्यांचं कौतुक शब्दात करता येणार नाही असे निकम सर आणि अखंडपणे धगधगणारी प्रतिभा. दोन्ही अर्थाने तिची धगधगती प्रतिभा आहे आणि ती अखंड धगधगते. म्हणजे टॉप टू बॉटम म्हणतो ना आपण, तशी ती अस्वस्थ असते आणि त्याच्या सगळ्या साहित्याचं मूळ या अस्वस्थतेमध्ये आहे. फार वर्ष झाली नाही तिला भेटून मला. ती गेली 4-5 वर्ष मी तिला बघते आहे. पहिल्याच कवी संमेलनामध्ये तिला मी पाहिलं लांबून आणि त्याच वेळी तिला बोलले की बाई तू फार पुढे जाणार आहेस आणि माझे शब्द अक्षरशः खरे उतरला असं मी म्हणतो. अस्वस्थतेची डायरी, संवाद श्वास माझा, माझ्या ही पुस्तकं आणि यातलं जे एकूण संवाद आहे तिचा, ती संवादाशिवाय राहू शकत. ती म्हणते संवाद हा माझा श्वास आहे.
दररोज तिला लिहायचं असतं. तिला नेहमी म्हणते अगं झोपते की नाही तू, म्हणजे ती किती तास झोपत असेल मला शंका आहे. दररोज वर्तमानपत्रात कुठलीतरी परीक्षा नसेल, कुठल्या तरी राजकारणावरती लेख असेल, म्हणजे ती लिहित नाही असा एकही दिवस जात नाही हे मी बघते आहे. सतत वर्तमानपत्रांमध्ये जे लेख असतात मी अत्यंत दर्जेदार आणि तळमळीने लिहिलेले असतात. एखाद्याचे दुःख, एखाद्याची वेदना कशी मांडावी हे त्यालाच कळतं जो त्या वेदनेतून जातो. त्या वेदनेतून ती गेली आहे, आजही जाते आहे. म्हणून सगळ्यांचीच वेदना तिने पचवलेली आहे आणि पचवलेली वेदना तिच्या पुस्तकांमध्ये व्यक्त करत असते. अतिशय दर्जेदार अशी ही पुस्तकं आहेत, त्यामुळे या पुस्तकांचं भाषांतर झाल्याचा मला खूप आनंद आहे. ती माझी मानसकन्या आहे. मला मुलगी नाही म्हणून तिला मी मानसकन्या मानते आणि त्या अधिकाराने तिला ताकात पण ठेवते. तिला सतत रागवत असते, अगं झोपत जा, अगं मुलांकडे लक्ष दे, असं करू नको, तसं करू. आणि ते माझे हे प्रेमळ सल्ले ते नेहमी ऐकत असते. खरंच म्हणजे तिचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कुटुंब सांभाळणं, खेड्यातल्या कॉलेजमधलं राजकारण सांभाळणं, त्यातनं एवढी साहित्य निर्मिती करणं, तीही दर्जेदार करणं ही सोपी गोष्ट नाही. पण या सगळ्या गोष्टी ती पेलते, कारण तेवढी ती सक्षम आहे याची मला खात्री झालेली आहे. तिचं हे लिखाण उत्तरोत्तर असंच फुलत जाईल याबद्दल मी निशंक आहे. कारण ही जी अस्वस्थता तिच्या हृदयामध्ये आहे ती तिला कधीही स्वस्थ बसू देणार नाही. म्हणून सामाजिक असो किंवा आर्थिक असो किंवा कुठल्याही पातळीवरच्या समस्या असो, त्याला ती हात घातल्याशिवाय राहत नाही, कारण हा तिचा स्वभाव आहे. म्हणून मग ही अस्वस्थता तिने कायम टिकवावी, ही धगधग तिने कायमच टिकवावी आणि या धगधगीतून समाजाला दिशा मिळेल अशा प्रकारचं छानसं वाङ्मय साहित्य सतत निर्माण करावं असं मला वाटतं. या निमित्ताने तिला मी खूप खूप शुभेच्छा देते. तिला दीर्घ आयु चिंतिते आणि साहित्याची तिने फार मोठी झेप घ्यावी असं मला वाटतं. ती घेईल याबद्दल मला खात्रीच आहे. थँक्यू प्रतिभा, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.